बघा या ठिकाणी दोन प्रश्न आहेत, दोन्ही प्रश्न मूळ संख्येवर अवलंबून आहेत. ज्यांना 1 ते 100 दरम्यानच्या मूळ संख्या माहित आहेत अशांना हे प्रश्न सहज सोडवता येतात. बघा 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत, हे अगोदर आपण डिटेल्स मध्ये शिकलेलं आहे. आता बघा त्या कोणत्या मूळ संख्या आहेत बघा 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 अजून 47 53 59 बरोबर. कोणती विसरली कोणती काय नंतर 61 67 71 73 नंतर 71 73 नंतर कोणती संख्या आहे सांगा 79 नंतर 83 नंतर 90 नंतर 97. बघा 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. मोजूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 झाल्या. या 25 मूळ संख्या तुम्हाला माहित असणं जरुरी आहे. आता प्रश्न काय म्हणतो बघा किती मूळ संख्यांच्या एकच स्थानी बघा आता या 25 मूळ संख्या आहेत एकच स्थानी म्हणलंय बघा याला म्हणजे एकक म्हणतात. हे दशक झालं, हे एकक झालं, दशक झालं, हे एकक दशक एकक दशक एकक दशक. इथून आपण इथपर्यंत पाहिलं तर आपल्याला कुठंच आपल्याला 2 हा एकच स्थानी मिळत नाही. पण मुलांनो इथून इकडे बघा या ठिकाणी 2 हा या ठिकाणी फक्त 2 या अंकातच मिळतो. आणि तुम्हाला मी सांगलेलं आहे 2 ही संख्या सम पण आहे आणि मूळ पण आहे. म्हणजे ही एकमेवाची संख्या आहे, सम असून देखील मूळ आहे. म्हणजे आपलं असं म्हणता येईल की मुलांनो 2 ही एकच संख्या आहे. 25 पैकी एकच ही संख्या अशी आहे की ज्या संख्येच्या स्थानी किती अंक आहे 2 अंक आहे. एक असल्यामुळं एकच हा पर्याय या ठिकाणी हे 4 नंबरचा प्रयत्न सांगता येते. आणि समजा कोणती म्हणलं तर हे येते, पण किती म्हणलं तर एकच संख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. कळलं काय. आता बघा हा प्रश्न बघा 1 ते 50 या दरम्यान किती मूळ संख्या आहेत. तुम्हाला मी शिकवताना सांगितलेलं आहे पोरांनो 1 ते 10 पर्यंत पाठ करा, नंतर 10 ते 20 मधल्या पाठ करा, नंतर 20 ते 30 मधल्या पाठ करा. तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला मी व्यवस्थित तक्ता मांडून तुम्हाला दिलेलं होतं. त्या पद्धतीने हे प्रश्न आलेला आहे बघा 1 ते 50 या दरम्यान किती म्हणले किती संख्या सांगितली आम्हाला. आता लक्षात ठेवा एकूण किती आहे ते 25 आहेत. आता तुम्हाला माहित आहे हे 53 येणार नाही, इथून पुढे येणार नाही, इथून इकडे येतात 50 च्या अगोदर. मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. समजलं काय. आता पुन्हा पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न बघा 101 नंतर येणाऱ्या 4थ्या 9व्या व 11व्या विषम संख्यांची बेरीज किती. मुलांनो हे सांगण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट लक्षपूर्वक बघा. 0 2 4 0 1 2 3 4 5 6 7 8 9 याच संख्येपासून सगळ्या संख्या बनलेल्या आहेत. ती तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. बघा आता आपण या ठिकाणी विषम बघूया. बघा कितीचा फरक आहे इथं 2 चा फरक आहे. म्हणजे कितीचा फरक आहे बघा 2 चा फरक आहे. बघा 2 आणि 4 ह्या कोण संख्या आहेत सम संख्या आहेत. 2 चा फरक आहे. 4 आणि 6 सम आहेत 2 चा फरक आहे. 6 आणि 8 या सम संख्या आहेत 2 चा फरक आहे. आता इकडे बघा 1 आणि 3 ह्या विषम संख्या आहेत 2 चा फरक आहे. 3 5 ह्या पण विषम संख्या आहेत 2 चा फरक आहे. 6 आणि 7 विषम संख्या आहेत 2 चा फरक आहे. 7 आणि 9 विषम संख्या आहेत 2 चा फरक आहे. याचा अर्थ असा होतो की 2 विषम संख्या असो की 2 सम संख्या असो पोरांनो या ठिकाणी 2 चाच फरक आहे. यावरून आपल्याला सूत्र मिळते. कोणते मिळते बघा सम संख्या काढा
किंवा विषम संख्या काढा. सूत्र काय आहे? दिलेली संख्या अधिक कंसामध्ये किती विचारली? 4थी 9वी 11वी जे काय विचारलेली संख्या, किती विचारली संख्या गुणिले 2. बघा या दोघांनाही सूत्र समानच आहे बघा या ठिकाणी, पण फरक काय आहे तुम्हाला सांगतो. दोघांनाही सूत्र समान वापरायचं, पण फरक काय आहे तुम्हाला सांगतो. बघा जर लक्षात ठेवा, ही संख्या दिली विषम, विचारली विषम, अशा वेळेस हे डायरेक्ट वापरायचं. पण इथं दिली विषम आणि विचारली सम, अशा वेळेस काय करायचं? 1 वजा करायचं. ती कुठली संख्या असू द्या. कसं पहिले बघा, तुम्हाला संख्या दिली सम, विचारली सम, काही करू नका, हे सूत्र वापरा. संख्या दिली विषम, विचारली विषम, हे सूत्र वापरा. पण काय म्हणतो मी? पण संख्या दिली एक सम, विचारली विषम, संख्या दिली विषम, विचारली सम, तर अशा वेळेस मात्र मुलांनो हे जे उत्तर येते यातून वजा 1 करायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. मग तुम्हाला अशा पद्धतीनं कुठलेही गणित येऊ द्या, तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला येऊन जाते. हे नंतर म्हणलं इथं अधिक घ्या, पूर्वी म्हणलं वजा घ्या. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला यावरचा कुठलाच आणि कसलाच प्रश्न चुकणार नाही. नंतर म्हणलं बघा, नंतर म्हणलं अधिक घ्या, पूर्वी म्हणलं वजा घ्या. कुठं? या ठिकाणी. आता येऊया मूळ आपण या प्रश्नाकडे. आता काय म्हणतोय बघा, 101 नंतर येणाऱ्या चौथ्या. बघा 101 नंतर येणाऱ्या पहिलं कोणतं आहे? चौथ्या म्हणले 4 गुणिले 2, ही झाली पहिली संख्या. नंतर काय म्हणले? 101 नंतर येणाऱ्या किती म्हणले? 9व्या म्हणले. इथं 9 ठेवा, 9 गुणिले 2. नंतर काय म्हणले? 101 नंतर येणाऱ्या 11व्या म्हणले. 101 11 गुणिले 2. बघा मी काहीच केलं नाही, सूत्र मांडलेलं आहे. आता आपल्याला माहित आहे हे किती आले? 8 आणि 101 आहे. 101 मध्ये 8 मिळवा किती झाले? 109 झाले. हे 101 आहे, हे किती झाले? 9 दुनी 18, 18 आणि 101 119 झाले. आता हे 11 दुनी किती झाले? 22 झाले. 22 आणि इथे 1 23 झाले. 123 झाले. बघा काय म्हणलंय? या संख्यांची काय म्हणले? बेरीज म्हणले. बेरीज म्हणले बेरीज करा. चला चला करूया बेरीज. 9 दुनी 18, 18 आणि 3 21, 21 ला 1, हातच्याला 2, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 1 2 3 झालं. 351 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळून जाते. 351 हे उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. बघा मुलांनो, सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला काय म्हणलं बघा, या ठिकाणी ही संख्या 101 विषम आहे, विचारलंय विषम, म्हणून मी काहीच केलं नाही, हे सूत्र वापरलेलं आहे. पण इथे 101 दिले, इथं तुम्हाला सम विचारलं असलं, इथं जर सम विचारलं पोरांनो, तर यातून एक उत्तर वजा करावं लागतं, यातून एक उत्तर वजा करावं लागतं, त्यातून वजा 1 करावं लागतं. हे तुम्हाला माहित असणं जरुरी आहे. एकच सूत्र आहे, सम विषमला सेम सूत्र आहे. फक्त काय आहे? सम नंतर सम विचारलं, विषम नंतर विषम विचारलं, हेच शिवा. सम नंतर विषम विचारलं, विषम नंतर सम विचारलं, तर वजा 1 करा. एवढा बदल करा आणि तुम्हाला येऊन जाते. समजलं का सर्वांना? बघा ही संख्या सम आहे, विचारली सम, मग तुम्हाला मी सांगितले सरळ सरळ करायचं. 62 गुणिले 62 अधिक 51 गुणिले 2, 62 51 दुने किती येतात? 102 येतात. हे दोन मध्ये मिळवलं की झाली 64 झाली आणि 100 की झाली, मग 164. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं हे कसं घेतलं काय नाही, कारण ही सम संख्या आहे, ही विचारली सम, म्हणून वजाबाकी करायची गरज नाही. सूत्र काय होतं? दिलेली संख्या अधिक
आपल्याला विचारलेली संख्या गुणिले 2 हे सूत्र आपलं होतं, त्या पद्धतीने हे आपण सोडवलेलं आहे. ओके, समजलं काय? 70 ते 80 मधील मूळ संख्यांची बेरीज किती येईल म्हणले. आता आपल्याला मूळ संख्या माहित आहे, 71, 73, 79 या तीनच मूळ संख्या 70 ते 80 दरम्यान आहेत. फक्त तीनच मूळ संख्या आहेत. या सगळ्यांची बेरीज करा. 9 ने 1 10, 10 ने 3 13, 13 ला 3, 8 ला 1, 7 त्रिक 21, 21 ने 1 22, 223 पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ओके, बघा 289 नंतर क्रमाने येणारी 17वी संख्या म्हणले. ही संख्या कोणती आहे? ही आहे विषम. 17वी काय विचारले? सम विचारले. इथे विचारले सम. उत्तर काढायचं आणि त्यातून 1 वजा कमी करायचं. बघा मी सोडवणार. बघा हे 201 पुन्हा 200 कुठे येणार? म्हणजे तो काढली झाले 34 झाले. किती झाले? 34 झाले. हा बघा 1 करा. किती आले? 33 आले. 9 3 12, 12 ला 2, 8 ला 1, 3 ने 1 4, 8 ने 4 12, 12 ला 2, 8 ला 1, 1 2 3, 322 पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. समजलं? याचं उत्तर बघा. 1 ते 100 मधील मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्यातील फरक किती? बघा 2 न सुरुवात होते. असं करत 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 बघा मुलांनो 97 ही परत शेवट आहे 1 ते 100 दरम्यान मध्ये. म्हणजे आपला असं म्हणता येते की 2 ही लहान संख्या आहे, लहान मूळ संख्या आहे. 97 ही 1 ते 100 म्हणजे मोठी मूळ संख्या आहे. दोघातला फरक म्हणजे दोघांची वजाबाकी 97 मधून 2 वजा केले उत्तर आलं 95. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 71 ते 81 मधील सम संख्यांची बेरीज किती म्हणले. कोणती संख्या विचारली? सम. काय विचारली? आपल्याला माहित आहे दोघात एकूण माहिती 5 संख्या आहे. बघा 72, 74, 76, 78 आणि 80 यांची बेरीज करायची आहे. 6 6 6 12, 12 8 20, 20 ला 0, 8 ला 2, 7 चौक 28, 28 आणि 2 30, 30 आणि 8 38, 380. पर्याय क्रमांक याचं उत्तर किती आहे? 3 याचं उत्तर आहे. जर प अधिक 1 ही विषम संख्या असेल तर क्रमाने त्याच्या पूर्वी येणारी सम संख्या कोणती? बघा ही विषम संख्या आहे म्हणले, ही सम संख्या आहे. बघा याचं उत्तर डायरेक्ट तोंडी प्रश्नाचं उत्तर याचं उत्तर 4 येते. प कस का? आता बघा सांगतो मला. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या संख्येपासूनच सगळ्या संख्या बनलेल्या आहेत. हे तुम्हाला मी सांगितलं आहे. बघा तुम्हाला सांगितलं मी या 2 0 2 4 6 8 बघा या 2 सम संख्या आहेत. फरक कितीचा आहे? 2चा आहे, 2चा आहे, 2चा आहे. 2 इथल्या विषम संख्या घ्या. 1 3 2चा फरक, 3 5 2चा फरक, 5 7 2चा फरक, 7 8 2चा फरक. बघ लक्षात ठेवा. सम संख्या असो, 2 सम संख्या असो की 2 विषम संख्या असो, यांच्यातला फरक 2चा असतो. पण मुलांनो लगत काय म्हणतो मी? लगतच्या लगत म्हणजे कंटिन्यू. ही कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. ही कोणती आहे? सम संख्या आहे. ही कोणती आहे? विषम आहे. ही कोणती आहे? सम आहे. म्हणजे लगत विषम आणि सम यांच्या मध्ये फक्त याचा फरक आहे. बघा 1 2 2 वजा 1 एकच फरक आहे. 2 3 3 2 काढा फरकच आहे. म्हणजे असं म्हणता येईल की 2 लगतच्या एक सम आणि विषम असेल त्याचा फरक 1 असतो
आणि दोन सम असतील दोनचा फरक, दोन विषम असतील तर दोनचा फरक असतो. हे लक्षात या ठिकाणी तुम्हाला असणं महत्वाचं आहे. आता प्रश्न काय म्हणलाय, जर प अधिक 1 ही विषम संख्या असेल तर क्रमाने त्यांच्या पूर्वी, सांगितलं मी पूर्वी म्हणले काय करायचं आहे, -1 करायचं आहे. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता पूर्वी म्हणलंय 5p अधिक 1 वजा 1 प अधिक 0, शून्याचं काय महत्व नसते, नुसतं प, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. बघा, जर 5a ही विषम संख्या असेल तर क्रमाने येणारी नंतरची सम संख्या कोणती? तुम्हाला सांगितलं मी, क्रमाने येणाऱ्या एक विषम असेल एक सम असेल, किंवा एक सम असेल किंवा विषम असेल तर दोघांमध्ये एकचा फरक असतो. पण कोणते विचारलंय, नंतर म्हणलं तर बेरीज करा, पूर्वी मध्ये वजा करा. याच्या अगोदर आपण उदाहरण बघलंय, उदाहरण क्रमांक 9 मध्ये आपण सविस्तर माहिती बघलेली आहे याची. आता 5a ही विषम संख्या आहे म्हणले, 5a अधिक 5 नंतरची म्हणले, नंतर लगतची म्हणले, एक काय विचारले, सम विचारले, म्हणजे अधिक 1 करा. अधिक 1 लक्षात ठेवा, हे इंग्रजी झाले तर मराठी झाले. मराठी 5a अधिक 5 अधिक 1, बघा 5a अधिक 5 अधिक 1, 5 अधिक 1 किती झाले, 6 झाले, म्हणजे 5a अधिक 6, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. इंग्रजी आणि मराठी या ठिकाणी असं होत आहे. हा बघा, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. जर 3p ही विषम संख्या असेल तर त्यानंतर क्रमाने येणारी 5वी विषम संख्या कोणती? पोरांनो, असले प्रश्न तोंडी उत्तर देता येते, क्रिया देखील करायची गरज नाही. 5 दुनी 10 आली, आणि ही विषम आहे आणि ही पण विषम आहे, विषय संपला. 3p अधिक 10, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करशाल तसं तुम्हाला उत्तर तोंडी पण येऊन जाते. आवाज 5 क्रमवार सम संख्यांची बेरीज 240 आहे तर त्या संख्यापैकी मधली संख्या कोणती? म्हणजे बघा, ही संख्या मला 5, 1 2 3 4 5, या सर्वांची बेरीज किती आहे म्हणले, 240 आहे म्हणले. आणि कुठली विचारली? इथली मधली संख्या विचारली. पोरांनो, तुम्हाला क्रमवार संख्या दिल्या असतील, तुम्हाला त्यांनी इथं तुम्हाला सम सांगितलंय, तुम्हाला विषम सांगू द्या तरी तुम्हाला उत्तर काढता येते. काय करायचं, तुम्हाला मधली संख्या काढता आली पाहिजे. मधली संख्या काढायचं सूत्र काय आहे, एकूण संख्यांची बेरीज. बघा, एकूण संख्यांची बेरीज भागिले किती संख्या आहे का, 5 संख्या आहे. किती संख्या हे तुम्ही मांडायचं. बघा बघा, मधली संख्या बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले किती, काय क्रमसंख्या आहे का, 5 आहे, ते ठेवायचं. आता किती आहे, एकूण किती बेरीज आहे, 240 आहे, भागिले किती संख्या म्हणलंय, 5 म्हणलंय. 5 न भागा, 5 20 उरले 4, शून्य घेतलं, 5 40, किती आलं मग, 48 आली. लक्षात ठेवा, इथली संख्या 48 आली तर तुम्हाला इथली संख्या किती आली, 48 आली. आता प्रश्न किती असते, जर उत्तर किती आलं, 1 उत्तर आलं. पण पोरांनो, प्रश्न परीक्षेमध्ये फिरवतात, काय म्हणतात, शेवटी सांगा म्हणतात, पहिली सांगा म्हणतात, दुसरी सांगा म्हणतात, कोण सांगा म्हणतात. तुम्हाला मधली संख्या काढता येईल की पोरांनो, त्यातली पहिली, दुसरी, तिसरी, चौथी कुठली काढता येते. आता संख्या कोणती आहेत, सगळ्यात मध्ये सम म्हणलंय, म्हणजे 48 आहे, त्याच्यासमोर किती येते, मग हे 50 येते, इथे किती येते, 52 येते. याच्या पाठीमागे जा, इथे किती येते, 46 येते, किती येते, 44 येते. म्हणजे ही झाली पहिली संख्या, ही झाली दुसरी संख्या, ही झाली तिसरी संख्या, ही झाली चौथी संख्या, ही झाली 5वी संख्या.
याच्या सेंटर मध्ये आहे 3, ही झाली मधली संख्या. अशा प्रकारे तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. आता हे झालं सम झालं. समजा त्याने असं म्हणलं असेल की कसं बघा, आपण एक उदाहरण घ्यायच्यावर घेऊया. मग याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे बघा. आता समजा आपण घेऊया 5 क्रमवार विषम संख्यांची बेरीज. किती घेऊया आपण? 35 घेऊया. चला 35 आहे. तर त्यातली पहिली संख्या कोणती आहे, दुसरी कोणती आहे, तिसरी कोणती आहे, चौथी कोणती आहे आणि पाचवी कोणती आहे सांगा म्हणतात. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला मधली संख्या काढता आली, तुम्हाला पहिली काढता येते, दुसरी काढता येते, सगळं काढता येते. बघा आता लक्षात ठेवा, आपल्याला माहित आहे मधली संख्या म्हणजे काय आहे, ही 3 नंबर संख्या मधली संख्या आहे. काय म्हणले आपण, जी बेरीज दिली त्या बेरीजला काय करायचं, किती संख्या म्हणले, 5 म्हणले, त्या 5 न भागायचं. म्हणजे 35 भागिले 5 किती आले मग, 5 7 35. लक्षात ठेवा, ही जी 3 नंबर संख्या आहे, ही मधली संख्या आहे, ती 7 मिळाली. याच्या पुढं कोणती संख्या म्हणजे विषम म्हणलंय, 7 नंतर येते 9 येते, नंतर येते 11 येते. त्या पाठीमागे जा, 7च्या अगोदर काय येते, 5 येते, याच्यावर येते 3 येते. 3 5 7 9 11. म्हणजे यातली पहिली संख्या 3 आहे, दुसरी संख्या 5 आहे, मधली संख्या 7 आहे. मधली संख्या कितीची संख्या आहे, ही 7 आहे. चौथी संख्या 9 आहे आणि पाचवी संख्या किती आहे, 11 आहे. अशा प्रकारे 3 5 7 9 11 असं तुम्हाला काढता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, मधली संख्या काढता आली तुम्हाला, विषम काढता येतं आणि सम पण तुम्हाला संख्या काढता येतात, हे लक्षात ठेवा. बघा 1 ते 25 या संख्येतील मूळ संख्यांची बेरीज किती म्हणले बघा, 2 3 5 7. 1 ते 10 मध्ये, नंतर 11 13 17 19, 10 ते 20 मध्ये. आता आपल्याला 20 ते 30 गरज नाही, 25 मध्ये बघायचं किती उरले, 23. या सर्वांची बेरीज करायची. 2 3 5 5 आणि 5 10, हे झाले 17. हे 11 13 17 19, हे किती झाले, हे झाले 10 आणि हे 10 10 10 20 0. अशाला 2 2 4 6 झाले 60. हे 17 हे 60 आणि हे 23. या दोन बेरीज केली, 23 17 झाले 40 झाले. 40 आणि हे 60 100. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, 1 ते 25 म्हणलं 100 सांगा. कधी तुम्हाला प्रश्न होता की बाबा 1 ते 100 म्हणलं तर सांगायचं 1007. याचं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. 105 ते 115 या संख्यामधील सम संख्यांची बेरीज किती म्हणले. आता छोटी संख्या आहे, आपण संख्याच म्हणूया डायरेक्ट. 106 108 110 112 114. 116 येणार नाही का, 115 संख्या बेरीज करा. 6 8 14 14 2 16 16 4 20 20 ला 0 5 ला 2 1 2 3 3 आणि 2 5 1 2 3 4 5 550. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. अरे 50 ते 100 या संख्यामध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत विचारले. बघा आपला माहित आहे, मुळात 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. आपण पोरांनो प्रश्न क्रमांक 2 मध्ये पाहिले की 1 ते 50 मध्ये एकूण 15 मूळ संख्या आहेत. तर लक्षात ठेवा, हे वजाबाकी करा तर 10 उरल्या. म्हणजे आपलं असं म्हणता येते की 50 ते 100 या दरम्यान फक्त 10 मूळ संख्या आहेत. आता कोणते आहेत ते तुम्हाला मी सांगितले. 2 3 5 7 11 13 17 19
23 29 का बोलायला रे 31 37 41 43 असं आहे ते तुम्ही मांडून हे पाहू शकता. 1 ते 100 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहे आपण पाहिलंय. संयुक्त संख्या म्हणजे कसं, ज्या मूळ संख्या सोडून उरलेल्या संख्या म्हणजे संयुक्त संख्या असं आपण या ठिकाणी म्हणतो. आता बघा 100 मधून आपण मूळ संख्या वजा केल्या 25 आहे. किती उरलं मग 75 उरलं. पण 75 मधून अशी एक जी संख्या आहे ही एक संख्या जी आहे ही संयुक्त संख्या नाही. एक ही संख्या संयुक्त संख्या नाही. पुन्हा एक वजा करा किती उरले मग 74. तर 74 मुलांनो या ठिकाणी 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या आहे असं या ठिकाणी म्हणता येते. बघा खालीलपैकी 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती. आपल्याला माहित आहे 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहे. सर्वात लहान 2, सर्वात मोठी 97 आहे. याचा पर्याय क्रमांक 1 उत्तराचे येईल. नंतर खालीलपैकी कोणता अंक मूळ संख्येच्या एकच स्थानी येत नाही. बघा मूळ संख्या आपण बघतो 2 3 5 7 11 13 17 19 आपण पाहतो 9 येते 7 येते 2 पण येते पण 0 कुठंच येत नाही. म्हणजे मूळ संख्ये एकच स्थानी 0 येऊ शकत नाही. नंतर 9999 नंतर येणारी क्रमाने 10वी सम संख्या कोणती. लक्षात ठेवा ही कोणती संख्या आहे, विषम संख्या आहे. नंतर काय विचारली, सम विचारली. किती म्हणले 10 म्हणलंय 10 दुप्पट करा 20 आले. किती आले हे 20 आले. हे किती आहे 9999 अधिक 9999 करायचं आणि वजा 1 करायचं. उत्तर येऊन जाते याचं. आता आपण सोडून यायचं. वजा 1 केलं झालं 19 आलं. म्हणजे लक्षात ठेवा 9 1 1 0 1 0 119 आलं. पण इथं वजा 1 आहे म्हणजे उत्तर किती आलं एकाच दशक क्षेत्र 10,018 हे याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. एकच का आपण वजा 1 केलं कारण इथं विचारलंय. इथं का आहे पहिले विषम आहे विचारलंय काय सम विचारलंय. म्हणजे अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होईल तर वजाबाकी 1 करायचा असतो. शेवटचं बघा खालीलपैकी कोणत्या संख्येने मूळ संख्येस निशेष म्हणजे काहीच उरत नाही अशा पद्धतीने वाजतो. लक्षात ठेवा 1 तर व्याख्याच आहे 1 आणि त्याच संख्येने ज्या संख्येला भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात. अशा प्रकारे मुलांनो आपण संख्या या प्रकारावरचे एकूण 20 या ठिकाणी उदाहरणं पाहिलेले आहेत. ज्यांना समजलं नाही त्यांनी व्हिडिओ रिपीट करून तुम्ही पाहू शकता. ओके समजलं काय. इकडे बघा 71 ते 81 मधील सम संख्यांची बेरीज किती, विषम संख्येची बेरीज किती असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला. तुम्हाला बघा प्रश्न क्रमांक 8 मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता 71 ते 81 मधील सम संख्येची बेरीज किती विचारला होता. त्यावेळेस तुम्हाला काय करतो मी डायरेक्ट संख्या मांडल्या. कसं मांडल्यात 72 74 76 78 80 अशा मांडल्या. तर पोरांनो काय होते परीक्षेमध्ये कधी कधी 71 ते 275 71 ते 1000 असे अंक येतात. मग अशी बेरीज करायचं जमल काय जमणार नाही. त्याला सूत्र आहे हे तुम्हाला मी सांगलो असतो पण मी मला शेवटी सांगायचं म्हणून मी हे सांगतोय. माहिती का नाही सूत्र आहे बघा याला 71 ते 81 मधील सम संख्यांची बेरीज असो अथवा विषमची बेरीज असो. सूत्र काय बघा पहिली सम संख्या अधिक शेवटची सम संख्या भागिले 2 गुणिले एकूण सम संख्या. हे सूत्र आहे बघा यांचं. या पद्धतीने सोडत असते. आता बघा 71 ते 81 मध्ये पहिली तुम्हाला माहित आहे सम संख्या कोणती येते 71 नंतर 72 येते. शेवटची इथे 81 विषम संख्या आहे त्याच्या अगोदर कोणती येते 80 येते भागिले 2. आता गुणिले आता एकूण किती म्हणलंय
समसंख्या विचारले पोरांनो. 71 ते 81 मध्ये एकूण 11 संख्या आहेत. किती संख्या आहेत? एकूण 11 संख्या आहेत. पण लक्षात ठेवा ही पण विषम आहे आणि ही पण विषम आहे. दोन्ही विषम असल्यामुळे एक विषम संख्या जास्त येते. म्हणजे याच्या अर्धे केले 6 विषम संख्या येतात आणि 5 समसंख्या येतात. या ठिकाणी समजा 70 आणि 81 असेल तर दोन्ही संख्या सारख्या झाल्या असत्या. पण कसं आहे इथं 71 ते 81 आहे म्हणून इथं दोन्ही विषम आहेत पण एक विषम संख्या जास्त येते हे लक्षात ठेवा. मग इथं काय म्हणलं एकूण समसंख्या विचारले समसंख्या 5 आहे. दोघांची बेरीज करा. 2 7 8 15 152 भागिले 2 गुणिले 5 याला भाग करा. 2 7 14 1 उरला 2 सक 12 76 उरले. करा 76 गुणिले 5 5 सक 30 30 ला 0 हाच्याला 3 17 35 35 3 38 380 पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येते. कळलं काय? हे असं सूत्रानं सोडायचं होतं. तुम्ही लहान असल्यामुळे हे तुम्हाला आम्ही सूत्र सांगितलं नाही. आता तुम्हाला चांगला सराव झालाय. सूत्र तुम्ही लिहून तुम्हाला सोडायला पाहिजे. कळलं? आता इथे सम विचारलंय. आता मी समजा इथे विषम विचारतो तर काय होणार बदल? बघा सूत्र सेम राहणार फक्त बदल करून लक्षात ठेवा. सम ठिकाणी विषम होणार. सूत्र सेम असते बघा. इथं होणार विषम इथं होणार विषम इथं होणार विषम. आता मी सांगितले 71 ते 81 मध्ये पण 11 संख्या आहेत. हे कसं काढलं मी सांगा बरं. कसं काढलंय मी या लक्षात ठेवा. 81 वजा 71 केलं 0 आणि किती आले 10 आले. दिसायला 10 दिसतात पण ती एक संख्या किती झाले 11 झाले. मग मी तुम्हाला सांगितले की बाबा दोन्ही संख्या कशा आहेत विषम आहेत. एक संख्या विषम जास्त राहते. दोन्ही दिलेल्या संख्येच्या अर्ध्या विषम अर्ध्या सम असतात. पण कधी एक सम आणि विषम असेल तर ते दोन्ही विषम आहेत. एक संख्या जास्त राहणार विषमची. विषम संख्या 6 लक्षात ठेवा. पहिली कोणती विषम संख्या मग 71 आहे. शेवटची कोणती येते 81 येते भागिले 2 किती आहे 6 आहे. दोघांची बेरीज करा 152 येते भागिले 2 गुणिले 6. याच्या आपण अर्ध केले अगोदर. किती अर्ध केल्यानंतर 76 आलं होतं. 76 गुणिले 6 6 76 गुणिले 6 6 36 ला 6 हाच्याला 3 7 42 42 आणि 3 किती झाले 45 456. उत्तर लक्षात ठेवा हे येते. कधी हे विषम संख्या विचारलं. कळलं? या दोन गोष्टी सांगायच्या राहिल्या होत्या तुम्हाला पुन्हा सांगतोय. आता एक दुसरी एक नवीन गोष्ट आहे. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती म्हणलं सूत्र काय याचं याचं सूत्र लक्षात ठेवा. सूत्र सेम टू सेम आहे काय फरक नाही. फक्त हा थोडा भाग नसतो त्यामध्ये. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. कोणती पहिली संख्या 1 आहे. शेवटची किती आहे 10 आहे भागिले 2. एवढी संख्या एकूण 10 संख्या आहेत गुणिले 10. हे किती आलं बेरीज इथे 11 भागिले 2 गुणिले 10 आलं. त्या भागला येणारी 5 झाला. 11 5 55 झाला. अशा प्रकारे या ठिकाणी याचं उत्तर हे येणार. इथे 1 ते 10 असू द्या किंवा 1 ते 100 असू द्या 1 ते 200 असू द्या काय असू द्या सूत्र असं वापरा. बघा अशा प्रकारे तुम्हाला आम्ही सूत्रांना सोडून दाखवलेलं आहे.